कारागृहातील बंद्यांना भेटण्यास नातेवाईकांकडे आधार कार्ड मागितल्याच्या कारणावरून चिडलेल्या तिघांनी महिला पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ करून त्याच्या अंगावर धावून गेले. कारागृहातील बंद्यांना भेटण्यास नातेवाईकांकडे आधार कार्ड मागितल्याच्या कारणावरून चिडलेल्या तिघांनी शासकीय कामात अडथळा आणला. महिला पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ करून त्यांच्या अंगावर 2 महिला धावून गेल्या. सांगली शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी सचिन माडेकर वय वर्ष 45, महादेवी सचिन माडेकर वय वर्ष 40, दोघे राहणार निपाणी बेळगाव राज्य कर्नाटक, सध्या राहणार चांदणी चौक इचलकरंजी तालुका हातकणंगले आणि वाळवा तालुक्यातील करंजवडे येथील एका अल्पवयीन युवतीवर गुन्हा दाखल केला आहे. आणि याबाबत पोलीस कर्मचारी वैशाली जाधवर राहणार एकतानगर कुपवाड यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की सांगली जिल्हा कारागृहातील बंदींना भेटण्यासाठी त्यांचे नातेवाईक आले होते. काहींचे पोलिसांच्या निगराणीत एकमेकांशी बोलणे सुरू होते आणि यावेळी अनिकेत सचिन माडेकर याचे 3 नातेवाईक त्याला भेटण्यासाठी आले होते. यावेळी फिर्यादी वैशाली जाधवर यांनी त्यांच्याकडे आधार कार्ड मागितले. त्यातील अल्पवयीन विद्यार्थिनीने आधार कार्ड वैशाली यांच्याकडे दिले. मात्र आधार कार्डवरील छायाचित्र आणि प्रत्यक्ष युवती यांच्यामध्ये तफावत दिसल्याने पोलीस कर्मचारी वैशाली जाधवर यांनी ही बाब वरिष्ठांच्या कानावर घातली. त्यांनी खात्री केली असता सदर युवती ही दुसरीच असल्याचं आढळून आलं. त्यानंतर वैशाली जाधवर यांनी अन्य 2 नातेवाईकांकडे आधार कार्डची मागणी केली. यावेळी बंदी अनिकेत याचे वडील संशयित सचिन माडेकर यांनी तुम्हाला प्रत्येक वेळी आधार कार्ड दाखवायचे का? तुम्ही जास्त शहाणपणे शिकवू नका, तुम्हाला मी बघून घेतो, आमचे आधार कार्ड तपासायचे, तुमचा काय संबंध, असं म्हणून त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. कारागृहातील कामकाजाची लेखी तक्रार वरिष्ठ कार्यालयाला तसेच न्यायालयात केली असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी बंदीला भेटण्यास आलेल्या 2 महिला नातेवाईक फिर्यादी वैशाली जाधवर यांच्या अंगावर धावून गेल्या. त्यांना शिवीगाळ केली. त्यामुळे इतर सुरू असलेल्या बंदी आणि नातेवाईक यांच्या भेटी थांबवणं भाग पडलं. त्यामुळे शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.